तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। सीना नदीच्या पट्ट्यातील जवळपास 10 ते 15 गावातील शेतकरी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। आम्हाला पाणी मिळालं नाही, उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि त्यामुळेच आमची पिकं जी आहेत ते जळून जात आहेत, गुरं मरण्याच्या परिस्थितीत आलेले आहेत। त्यामुळे आम्हाला पाणी सोडावे या मागणीसाठी खरं तर 5 तारखेला देखील या ठिकाणी आंदोलन केलेलं होतं। मात्र लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलेलं होतं। मात्र लेखी आश्वासन दिलं असताना देखील पाणी न मिळाल्यामुळे आता थेट सत्ताधारी आमदार सुभाष देशमुख देखील या ठिकाणी या ठिय्या आंदोलनाला सहभागी झालेले आहेत। बापू, खरं तर सत्ता तुमच्या आहे, राज्यात केंद्रात सरकार आहे, असं असताना देखील शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही आहे। काय नक्की अडचण आहे पाणी मिळण्यासाठी? खरं तर तुम्ही यापूर्वी देखील फॉलोअप घेतलेला होता, यापूर्वी देखील तुम्ही आंदोलनात सहभागी झालेले होतात। सत्ताधारी पक्षाचा आहे म्हणून पाऊस माझ्यावर जास्त पडतो अशातला भाग नसतो। अडचणी काय ती मला काय माहिती, पाणी सोडणाऱ्याला अडचणी माहिती आहे का? आम्हाला एकच कळतं की आम्हाला जर वर पाणी मिळतं आहे धरणाचं, तेवढंच पाणी आम्हाला पण मिळावं एवढंच मागणी आहे आमची काही जास्त मागणी नाही ना, काय ना। आणि असं काय नाही की सत्ताधारी पक्षाचं आहे म्हणून अन्याय होतो आहे। शेवटी त्यांच्या अडचणी त्यांना माहिती आहे। आम्हाला एकच वाटतं की आम्हाला पाणी प्रत्येक वेळेस मिळावं। आणि नदीमध्ये पाणी सोडण्याच्या बाबतीत समितीमध्ये मी अधिकृतरित्या करून घेतलेलं आहे। पूर्वी नव्हतं ते मलाही कळतं आहे। पूर्वीच्या काळामध्ये सीना नदीला फक्त शिरापूर बंधाऱ्यापर्यंतच पाणी होतं, ते आपण खाली करून घेतलं आहे। पण ते आता आम्हाला नियमितपणे मिळायला जरा थोडासा अवधी लागायला लागला। त्यातल्या तांत्रिक अडचणी प्रशासनाला माहिती आहेत। मला असं वाटतं प्रशासनाने मला निदर्शन आणून द्यावं, मंत्री महोदयांनी निदर्शन आणून द्यावं आणि त्या अडचणी सोडवण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्ष म्हणून 100% आहे। मग त्याला निधीची कमतरता असेल, तांत्रिक अडचणी काय असू शकतील, ते पूर्तता करायची माहिती आहे। पण पाणी येतं आहे का नाही प्रशासनाला माहिती कसे। बापू, खरं तर बॅरेज बंधारा जो आहे तो खरं तर मला वाटतं की महाराष्ट्रातला पहिलाच बंधारा आहे जो सीना नदीवर बांधला गेलेला आहे, आपल्या मतदारसंघातला आहे। मोठा त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला होतं, मात्र पाणी मिळत नाही आहे। काय नक्की ह्या संदर्भात काय आपण पाठपुरावा केलेला आहे का अधिकाऱ्यांशी किंवा जलसंपदा मंत्र्यांकडे? सीना नदीवरचा बंधारा नाही, तो वडापूर बंधारा हा भीमा नदीवरचा आहे। पण भीमा नदीवरती जो बॅरेजेस बांधण्यात येत आहे त्याच्यानंतर जो पाणी तिथं आहे शिल्लक, ते अधिकृत पाणी भीमा सीना जोड कालवा जो होणार आहे त्या जोड कालव्यातून सीना नदीला अधिकृत पाणी मान्यता करून घेतलेली आहे। त्याच्यामुळं वडापूर बंधाऱ्यात जे पाणी साठणार आहे त्यातलं पॉईंट काय पर्सेंटेज असेल त्याला जेवढं आवश्यक आहे त्या बोगद्याला म्हणजे सीना नदीला पाणी येण्यासाठी ते पाणी आता तरतूद झालेले आहे। पुढील काळात गरज वाटणार नाही। सुदैवानं 2 विषय होऊ शकतात, वडापूरच्या बॅरेजेसमुळं आणि बंधारा बोगदा झाल्यावर सीना नदीला पाणी अकोला मंजूरपासून खाली होतं आहे। आता राहतं आहे फक्त शिरापूर बंधारा म्हणजे शिरापूर बॅरेजेस, ते अकोला मंजूरपर्यंतचं काय करायचं ते नंतर ठरवू आपण। आणि सीना नदीलाही पाणी मिळणार आहे आणि त्याचबरोबर सोलापूरची पाईपलाईन आता होणार आहे। सोलापूरच्या पाईपलाईनला सोलापूर महानगरपालिकेमध्ये 5 TMCची गरज असताना 20-25 TMC पाणी सोडावं लागते। ते जे पाणी वाचणार आहे त्या वाचलेल्या पाण्यातून सुद्धा सीना नदीला पाणी भविष्यात सुटू शकेल। पण हे वर्ष आम्हाला त्रासदायक आहे, आमच्या नशिबाला जरा आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की बाकी तांत्रिक बाबी आहेत त्या प्रशासनाला माहिती। शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत। खरं तर पिकं जळत आहेत, गुरांना प्यायला पाणी नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी मानवतेच्या दृष्टिकोनातून प्रशासन विचार करत नाही आहे का? आपण काय त्यांच्याशी चर्चा केलेली आहे का अधिकाऱ्यांशी? मी वारंवार चर्चा करतो आहे, किंबहुना मागच्या आठवड्यातसुद्धा 5 तारखेला शेतकरी असेच आले होते। शेतकऱ्यांच्या समोर अधिकाऱ्यांनी प्रशासनाने येऊन लेखी पत्र दिलेलं आहे की आम्ही 12 तारखेला, हे काय पत्रसुद्धा आहे, हे 12 तारखेला आम्ही पाणी सोडतो म्हणून सांगितलेलं आहे। काल मी थोडंसं बाहेरगावला होतो आणि मग यायला उशीर झाला आणि काल पाणी सीना नदीत न सोडल्यामुळं आज आक्रोश खूप मोठा आहे। आणि मी स्वतः म्हटलं की मी स्वतः येतो आहे, तुम्ही चिंता करू नका, आपण अधिकाऱ्यावर चर्चा करू, त्यांच्याशी मंत्री महोदयांशी चर्चा करू, काय अडचणी आहेत बघून किंवा आपल्याला पाणी मिळवण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करू असं सांगितलं। पण पाहतो की भाजप आमदार सुभाष देशमुख हे देखील या ठिय्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि पाणी मिळवण्याच्या दृष्टीने आम्ही आज चर्चा देखील मंत्र्यांशी असेल, अधिकाऱ्यांशी असेल ते करू, असं आश्वासन आमदार सुभाष देशमुख यांनी देखील दिले आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर।
आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.